मी एक आयडिया सांगते तुम्हाला. जी घरातले भांडण करत असेल ना तर आपण गप्प बसायचं. ते भांडतं गप्प बसतं. आणि आपण गप्प बसलं की जोपर्यंत त्याचा राग जात नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं. त्याची चूक त्याला कळल, आपल्याला परत बोलल तेव्हा आपण बोलायचं. आणि दुसरी गोष्ट, हाताने माणसं मारतात माणसांना. एखादं म्हणलं ना की मी मरल, मला ती पाहिजे, मी मरल, मी औषध पिईल, मी फाशी घेईल, की त्याच्या हातात बॉटल द्यायची. धमकी देत असतं ते कधी मरत नाही. ज्याला राग आलाय ना, जे धमकी देतं ना त्याच्यापेक्षा गुन्हेगार चांगला माणूस असतो. घरातले असतात जबाबदार त्याला. काय जबाबदार असतात की त्याचा लाड करतात, त्याला घाबरतात. आपण नाही दिलं तर ती मरू, आपण नाही केलं तर ते आत्महत्या करू, असं आपण घाबरतो. घाबरून जायचं नसतं. ज्याला मरायचं आहे ना ते असं सांगून कधीच मरत नाही. ते लांब जाऊन मरतं. ज्याचं आयुष्य जेवढं आहे ना तेवढं जगतं. आणि ज्याला मारायचं आहे ते कधीच सांगत नाही. आणि जे म्हणतं का मी मरण, तर ती धमकी असते. त्याला कधीच आपण घाबरून जायचं नसतं. तर ही मारायची लोक थांबतात. ज्याला कळलं ना त्याची मारायची थांबतात. आणि ज्याला नाही कळत ना, लाडाने आपण म्हणतो माझं लई लाडकं या आणि ती नेलं मी काय करू, म्हणून त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. पण ते प्रयत्न कधी करायचा नसतो. त्याला उत्साह द्यायचं असतं मारायचं. का तर ते धमकी देत असतो ना, ती मरत तर नसतो, नुसती धमकी देतो. मग त्या धमकी पाय काय होतं की मोठी घटना जी नाही ती घडून जाते. ती जर थांबवायची असेल तर आपलं मन घट्ट करायचं. फाशी घेईल म्हणलं की दावा हातात द्यायचं. औषध पिल म्हणलं की औषधाची बॉटली हातात द्यायची. ते हानबिगार हा आयुष्यात कधी मानणारच नाही की मला मारायचं आहे म्हणून. का तर त्याला माहीत झालेलं असतं की आपण धमकी दिली ना ह्यांना काही फरकच पडत नाही. त्यापेक्षा धमकी द्यायलाच नको. ते ऑटोमॅटिक धमकी द्यायचंच बंद